श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य सोहळा। श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात हजेरी लावत पार्थिव पूजन, पालखी सोहळा आणि महारुद्राभिषेकाचा लाभ घेतलाय। बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। श्रींचा भव्य दिव्य पालखी सोहळा, रामकुंड तीर्थावर महारुद्राभिषेक, महाशिवरात्री निमित्ताने दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतलाय। हा भक्तिमय सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले। त्यांच्या उत्तम आयोजनामुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही आणि शिवभक्तीचा उत्सव निर्विघ्न पार पडलाय। नमस्कार। आजच्या या पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशी साधू संतांची भूमी असलेल्या तपोवनमधील मनकामेश्वर मंदिर या ठिकाणी आजचा हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात या ठिकाणी सर्व भाविक साजरा करत आहेत। आज सकाळी पवित्र असा रुद्राभिषेक, त्यानंतर दिवसभर अभिषेकाचे नियोजन कार्यक्रम भाविकांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। सकाळपासून भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी मोठी रांग या ठिकाणी बघायला मिळाली। हा उत्सव या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी मनकामेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने, सर्व भाविकांच्या वतीने आज आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी संध्याकाळी या 3 वाजेनंतर या ठिकाणी मोठा पालखीचा उत्सव या ठिकाणी दर प्रदोषला साजरा होत असतो। तसाच आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी हा मोठा उत्सव साजरा होणार आहे। सर्व भाविकांनी याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आलेल्या सर्व भाविकांचं सर्वप्रथमचं स्वागत आहे। आपलं हे श्रीमंत मनकामेश्वर महादेव मंदिरातर्फे असं भव्य दिव्य या महाशिवरात्रीचं आयोजन दरवर्षी याच उत्साहामध्ये केलं जातं। जसं मंदिरामध्ये संपूर्ण भाविकांकरता साबुदाणा खिचडी वाटप आहे, दुधाचा प्रसाद आहे, रात्री उसाच्या रसाचा प्रसाद आहे, फराळाचं सर्व व्यवस्था इथे भक्त परिवाराने आलेल्या सर्व भक्तांकरता केलेली आहे। आपलं मंदिर जे आहे श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव मंदिर, ही एक साधू भूमी आहे। नाशिकच्या धार्मिक या नगरामध्ये असा भव्य दिव्य होणारा हा कार्यक्रम एक अनुकूल वातावरण निर्माण करणारा एक धार्मिक सण म्हणून आपण सर्व साजरा करतो। या महाशिवरात्री उत्सवामध्ये आज संध्याकाळी म्हणजे दुपारून 3 वाजता बाबा मनकामेश्वर यांची शाही सवारी इथून श्री क्षेत्र रामकुंड येथे प्रस्थान करेल। बाबांचा तिथे रुद्राभिषेक होणार आहे भव्य दिव्य पद्धतीमध्ये। पूर्ण रुद्राभिषेकानंतर वाजत गाजत बाबांची पूर्ण सवाद्य पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान घेईल। आपला दर 15 दिवसामध्ये याच मंदिरामध्ये प्रदोष निमित्त मात्र रुद्राभिषेक, पालखी तथा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केला जातो। तर हे भव्य दिव्य मंदिर गेल्या 100 वर्षाहून जुनं साधू संतांचं भूमी म्हणून समजलं जातं। तर ही सेवा या मंदिराकडनं संपूर्ण भक्त परिवाराकडनं निरंतर चालू आहे। तरी सर्व नाशिककर भक्तांना आवाहन आहे, निमंत्रण आहे तर या बाबांच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। जय श्री महाकाल, जय भोलेनाथ। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।